पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। Mango is king of the fruits. No. And have a mango and make your summer sweet. Very good, very good. चांगली झाली की तयारी. आपली आता काय काय झालं बघा. म्हणजे फ्रूट्स झाले, ॲनिमल्स झाले, प्लांटेशन झाले. अरे तू काय करतोय? जे फाटेल ना रे. परीच्या शाळेच्या कॉम्पिटिशन साठी मुद्दाम शिवून घेतलाय मी हा. ऐन वेळेला फाटलं म्हणजे तू जा, मी बघतो जा. कसं आहे, आजची आमची तयारी इतकी छान झाली आहे की परी ही कॉम्पिटिशन नक्की जिंकणार. आणि मग परीचं कौतुक करायला तिला स्टेजवर जेव्हा बोलवतील तेव्हा त्याचे हा म्हातारे आजोबाला सुद्धा, आजोबा कसला पणजोबाला सुद्धा स्टेजवरती बोलवणार. आणि मग असं कुर्ता जर फाटला असेल तर आम्ही काय करायचं? आम्हाला परीच्या मागे लपवावं लागेल, हो की नाही? काय नाही लपवावं लागणार. मी आईला शिव. मी जाऊ का? असं बा. ठीक आहे जा. सिमी म्हणाली तसं एखादा डान्स क्लास लावूया परीला. त्यात तरी यश मिळावं आणि परीच्या चेहऱ्यावरती हसू फुलावं. अरे यश, तू काळजी करू नको, मी त्यांच्याशी बोलतोय. हा राईट, बोलणं झालं की तुला कळवतो. डोंट वरी. बाय. सर, मी माझं काम इथे करत बसले तर चालेल का? हो बसा. थँक्यू. काय झालं शेफाली? काही आल्यावर गुड मॉर्निंग नाही, काही नाही, तोंड चेहराही पडलाय. काय झालं? काय म्हणजे तुम्ही रडताय? शेफाली एक मिनिट, मला पटकन सांगा काय झालंय. शेफाली, तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे, काय झालंय? सुटली म्हणा. कोण? आई सुटली? शपथ सुटली म्हणा. बरं ठीक आहे, शपथ सुटली. काय झालं सांगा आता पटकन. परीच्या शाळेत तिचं एज्युकेशन कॉम्पिटिशन. मग मला ते बघायला जायचंय. बरं मग? सुट्टी घेता येत नाहीये. का म्हणे? का सुट्टी घेता येत नाही? का काय का सर? किती काम आहे माहितीये तुम्हाला? किती मीटिंग्स लाईन्ड अप आहे, प्रेझेंटेशन्स करायचे आणि एवढं काम आहे ना की सगळी जबाबदारी माझ्यावर. तुम्हाला माहितीये 80 प्रेझेंटेशन्स बनवायचे आहेत. बापरे. शिवाय तो माणूस दिलाय ना, तो काही कामाचा नाहीये. एक प्रेझेंटेशन बनवायला 80 मिनिटं लावतो तो. मला सांगा सर, जर हे प्रेझेंटेशन मी कंप्लीट नाही करू शकले तर मी परीच्या कॉम्पिटिशनला नाही जाऊ शकणार. म्हणजे तिचं कॉम्पिटिशन माझ्याकडून मिस होणार. तुम्हाला माहिती आहे का सर, नेहा गेल्यापासून ना परी पहिल्यांदाच कुठल्या तरी कॉम्पिटिशन मध्ये भाग घेते आणि हे मला मिस नाही करायचंय. हा ओके ओके, मला कळलाय तुमचा प्रॉब्लेम, पण याच्यात रडण्यासारखं काय? काम ते काम आहे, काम महत्वाचं आहे, तेही केलं पाहिजे. आणि परीच्या बाबतीत तर सगळंच महत्वाचं आहे, तेही केलं पाहिजे. ते असं हातपाय गाळून काही होणार नाही. रडू नका तुम्ही. हे बघा, तुम्ही जर मनात आणलत ना तर पुढच्या तासाभरात तुम्ही किती 80 म्हणालात ना, 80 काय 800 प्रेझेंटेशन पूर्ण करू शकाल. तुम्ही जो असिस्टंट दिलाय ना त्याच्या सोबतीने 8 प्रेझेंटेशन झाले तरी खूप आहे. हा ऍटिट्यूडच मुळात चुकीचा आहे. त्याच्यावरती का ढकलताय? तुम्हाला तुमच्या हातात अशी सगळी सूत्र घेतली पाहिजे. सगळा कंट्रोल तुम्ही घेतला पाहिजे. तुमच्या हाताखाली दिलेल्या माणसाकडून काम करून घेणे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही त्याला नाव नाही ठेवू शकत. तुम्हाला बाजीप्रभू देशपांडेंची गोष्ट माहित नाही? कुठली? ती खिंडवाली? अहो, फक्त खिंडवाली म्हणून त्याच्याकडे बघू नका. बाजीप्रभू देशपांडे, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराज यांचं नातं फार विलक्षण होतं. तुम्हाला माहितीये, सुरुवातीला त्यांचं नातं किंवा त्यांची मैत्री म्हणूया आपण एवढी घट्ट नव्हती,
पण महाराजांचं स्वराज्य आणि सुराज्याचं स्वप्न इतकं मोठं होतं, इतकं भव्य होतं की त्या स्वप्नासाठी ते एकत्र आले. महाराजांचं अतिशय विश्वासातलं नाव म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. एकदा त्यांच्यावरती जबाबदारी दिली ना की महाराज निश्चिंत असायचे. सर पण त्या गोष्टीचा इथे काय संबंध आहे? अहो अर्थात संबंध आहे. त्या गोष्टीचा असा नाही, त्यांच्या आयुष्याचा आपल्या आयुष्याशी संबंध आहे. आता तुम्ही म्हणालात तो पावनखिंडीचा प्रसंग बघा. तुम्हाला सांगतो शेफाली, त्या रात्री प्रचंड वारा, वादळ होतं, पाऊस होता. पन्हाळगडावरनं निसटून विशाळगडावरती पोहोचायचं होतं. प्रचंड वारा, खूप पाऊस, अंधार, आणि अशामध्ये शत्रूचा वेढा पडला होता. मुघल होते 12,000 आणि तुलनेने महाराजांकडे कमी सैन्य होतं. शस्त्रसाठा सुद्धा कमी होता. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराजांचं पन्हाळगडावरनं निघून विशाळगडावरती पोहोचणं गरजेचं होतं. अशा वेळेला बाजीप्रभूंनी महाराजांना विनंती केली की महाराज आपण पुढे व्हा, आम्ही खिंड लढवतो. विचार करा, ही विनंती करताना बाजीप्रभूंच्या हातात फक्त 300 मावळे होते आणि मुघल होते 12,000. पण तरी सुद्धा त्या रात्री, त्या वादळात, त्या पावसात हे 300 मावळे सुद्धा वादळासारखे उभे राहिले. त्यांनी टक्कर दिली. बाजीप्रभूंच्या हातातला दानपट्टा तर असा फिरत होता ना की जणू अशी वीज कडाडत होती. काय प्रसंग आहे हा! रात्रभर ते लढत होते आणि अशा परिस्थितीत महाराज सुखरूप गडावरती पोहोचले. याच्यावरून आपण काय घेऊ शकतो की आपलं उद्देश जर स्पष्ट असेल, आपलं ध्येय जर मोठं असेल, ते पर्वतासारखं असेल, तर समोरच्या सगळ्या गोष्टी गळून पडतात. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा असं हरून न जाता, तुम्ही जर मनात आणलं ना तर तुम्ही पुढच्या तासाभरात 80 काय 800 प्रेझेंटेशन पूर्ण करू शकता. लक्षात ठेवा. हो सर, आता तासाभरात मी सगळं प्रेझेंटेशन पूर्ण करते. गुड. आणि त्या माणसाला कामाला लावते. सुपर. फक्त एक काम करा, हे काम सुरू करताना किंवा कुठलंही काम सुरू करताना मनापासून एकदा हर हर महादेव म्हणा. मग बघा तुमच्या कामाला अशी वाऱ्याची गती येईल. शेफाली, निघताय ना का मुघलांची वाट बघताय? निघताय ना? काम आहे खूप. हो सर. फक्त काय म्हणायचंय? हर हर महादेव. येते सर. नुसतं प्रसंग सांगितलं तर एवढी भारावली. काय वादळी आयुष्य जगली असतील ही माणसं. धन्य ते बाजीप्रभू देशपांडे आणि धन्य ते शिवाजी महाराज. कमाल आहे. हर हर महादेव. नाही हो, मी सांगतो म्हणून या शेअर मध्ये इन्व्हेस्ट कर आणि 6 महिन्यात बघ हा शेअर कुठल्या कुठे जात होते. नाही रे बाबा, रिअल इस्टेट नाही आहे, नाही लोला चालू आहे. आता काही करायला जाऊ नकोस. हा ठीक आहे, बोलू आपण नंतर. हा. काय रे, तू अजून असाच तयार झाला नाहीस? तू अजून? पप्पा वैतागतील ना. परीचा प्रोग्राम आहे, आपल्याला वेळेत पोचायला नको का? थांब जरा, हळू बोल. हे मिथिलानी ऐकलं ना तर ती पण मागे लागेल मी येते म्हणून. म्हणजे तू येत नाहीयेस? नाही, मी नाही येत आहे कारण तिकडे गेलो ना की सगळी लहान लहान मुलं असणार. त्यांना बघितलं की उगीच नको रे पॅनिक व्हायला. कशाला हवी रिस्क? अरे पण आता तिला सांगितलं असतं की वैतागेल ना. नाही वैतागणार, कारण मुळात तिला या प्रोग्राम बद्दल काही सांगितलेलंच नाहीये. यशचा फोन आला ना तेव्हाच त्याला सांगितलेलं होतं, कल्पना दिलेली होती मी, आणि ही इज ओके. ठीक आहे, तू एक काम कर, तू गेलास ना की व्हिडिओ शूट करून पाठव आम्हाला. कसला व्हिडिओ? अगं कुठला व्हिडिओ? नाही, काहीच नाही. अहो पण आत्ताच बोललात ना, म्हणजे मला सांगण्यासारखं नाहीये का? नाही अगं असं काय करतेस? तुला सांगण्यासारखं नाही असं काय नाही. ते बिझनेसचं चालू होतं. ते काय झालं ना, तो एकटा जाऊन बिझनेसचं एक डील क्रॅक करत होता. ते मला पटत नव्हतं म्हणून त्याला म्हटलं तू व्हिडिओ शूट कर, म्हणजे मला प्रूफ मिळेल, मग माझा विश्वास बसेल. बाकी काय नाही. असं आहे होय भाऊजी. मग तर तुम्ही पुढच्या वेळेस आहे ना नक्की व्हिडिओ शूट करून आणा. हो ना. आणि यांना एकदाचा प्रूफ द्याच, नाहीतर ऐकणार नाहीत आहे.
नक्की. चल येतो मी. तू व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठव मात्र. डन. येस. काय झाली का तयारी? हो बाबा, हो झाली. आपल्याला ऑडिटोरियम मध्ये वेळेवरती पोहोचायचं. हो हो, सत्यजित तयार झाले आहेत, येतीलच. यु नो व्हॉट बाबा, स्पर्धा परीची आहे, पण मलाच टेन्शन आलंय. टेन्शन कशाला घेते? परी सगळ्यांना पुरून उरणार आहे. तिची तयारी इतकी परफेक्ट झाली आहे, विषय कुठलाही येऊ दे, शी इज प्रिपेअर्ड फॉर दॅट. आणि मुख्य म्हणजे काय माहितीये, तिला कशाची भीती नाहीये. स्टेजची भीती तर अजिबात नाही. आणि तेच जास्त महत्वाचं आहे, हो ना? पण मला ना जरा वेगळीच भीती वाटते. म्हणजे आज कोणीही तिथे परी डिस्टर्ब होईल असा विषय काढायला नको. नाही पण कशाला वाढेल तसं? सगळ्यांना माहितीये परीची कंडिशन काय आहे ते. पप्पा निघायचं का? अरे विश्वजित आणि मिथिला कुठे आहेत? नाही, ते नाही येणार आहेत. काय झालंय की आपण तिकडे शाळेत जाणार, तिथे मुलं असणार, त्यांना बघून मिथिला डिस्टर्ब होईल, पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम होतील म्हणून ते येत नाहीयेत. खरं आहे यांचं पप्पा. मला ना मिथिलाला असं बघितलं की खूप वाईट वाटतं. इतके महिने उलटून गेले पण अजूनही सावरली नाहीये ती त्या धक्क्यातून. नेहा असती ना पप्पा तर एव्हाना सावरली असती आपली मिथिला. मी काय वाटतोय, हा आपलं सगळं आवरून झालेलं, पण यश कुठे? मी खरं म्हटलं तर तो नसेल तर आपण जायचं का पुढे? अरे यश, अरे कधीपासून तयार होता, मी निघायचं का? नाही सॉरी, मी परीसाठी जरा डबा तयार करून घेत होतो. म्हणजे तिला भूक वगैरे लागली तर घरचं काहीतरी खायला असावं. आणि पाण्याची बाटली पण ठेवली एक. यश, अरे मला सांगितलं असतंस तर मी बनवून दिलं असतं ना. नाही इट्स ओके काकू, मी बनवून घेतलं तिच्या आवडीचं. इट्स फाईन. ओके. नको विषयाला फाटे नको. कसं आहे, आज परीची वक्तृत्व स्पर्धा आहे. तिचं सगळं छान व्हायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे त्याच्यासाठी आपण वेळेवरती पोचायला हवं. हो. अरे हो, पण परी कुठे आहे? परी इथे नाहीये, ती रूम मधनं मगाशीच निघाली होती. मग गेली कुठेही? गार्डन मध्ये नसेल ना? का गाडीकडे गेली असेल? मी मी बघून येऊ का? मी टेरेस गार्डन वरती बघतो कुठे आहे. प्ले एरिया मध्ये बघते. नाही एक मिनिट थांबा. मला माहिती आहे ती कुठे असेल ते. चला आपण निघूया. हॅलो. हा काय रे, आत्ता? अरे नाही रे. हो का? बर ठीक आहे. मला ना एक महत्वाचं काम आहे, ते करून मी येतो. तुम्ही व्हा पुढे. ठीक आहे, आम्ही निघतो. हा हॅलो. आम्ही गाडी पाशी. चला. तुला माहितीये का आई, आज आपल्या परीच्या शाळेत ना वक्तृत्व स्पर्धा आहे. आणि आपल्या परीने पण त्यात भाग घेतलाय. आणि परीने इतकी छान तयारी केली आहे ना, आय एम शुअर शी इज गोइंग टू रॉक इट टुडे. आणि तू ना नेहमी असं म्हणायचीस ना की आपली परी किती हुशार आहे. आय अग्री, तू अगदी बरोबर बोलायचीस. परी इतकी हुशार आहे ना, तिला काही विचारा लगेच उत्तर देते. कुठल्याही विषयावर बोलायला सांगा, फाड फाड बोलते. सो मला तर खात्री आहे आजची कॉम्पिटिशन पण ना आपली परीच जिंकणार आहे. आणि मग शाळेतली सगळी मुलं म्हणणार, वा नेहाची मुलगी किती हुशार आहे. इट्स ओके बेटा.
हे बघ, आई जिथे कुठे आहे ना तिथून ती आपल्याला बघते. आणि तू जर का रडली तर आईला पण वाईट वाटेल ना. तुला आईला वाईट वाटायला हवंय का? नाही की नाही. आपल्याला आई हसताना हवी आहे, हो ना. सो मग आज जर का आईची परी अशी रडली तर आईला पण वाईट वाटेल ना. मग तिला पण रडायला येईल. उलट आपण आज तिला हसवूया, खुश करूया. ओके. जर का छान परफॉर्म केलंस ना तर आई खुश होईल. आणि आई नेहमी काय म्हणायची की जेव्हा कधी तू परफॉर्म करशील तेव्हा तुझा परफॉर्मन्स एन्जॉय कर, मनापासून कर. मग बघ यश नक्की तुला मिळेल. ओके नाही. सो आज फक्त तू मनापासून परफॉर्म कर. ओके. आणि बस आपण आपलं काम बेस्ट करायचं. ओके. नमस्कार. कृपया सगळ्यांनी बसून घ्या. कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होईल. इथे बरोबर 4 सीट्स आहेत. आधीच जागा पकडून ठेवते, उगाच कोणी येऊन बसायला नको. आमची माणसं येणार आहेत ना म्हणून. आजोबा, काकू मी सीट्स पकडून ठेवल्या, इथे बसायचं आहे. शेफाली ये पुढे. तुला काय येऊन बराच वेळ झाला का? हो आजोबा, ते मला असं वाटलं की आधीच जागा पकडून ठेवते म्हणून मी लवकर आले. इथे आल्यावर पाहिलं तर आधीच चौधरींच्या नावाने सीट रिझर्व्ड आहे.